पंचज्योतिर्लिंग भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, वेरूळ लेणी, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ दर गुरुवारी 4 दिवस 3 रात्र. सहल खर्च मोठ्यास 8,500 आणि लहानास 7,500. दिवस पहिला. सकाळी पुण्याहून भीमाशंकर करता प्रयाण. भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आणि धार्मिक स्थळ आहे. पुणे जिल्ह्यातील डोंगर रांगेत असलेले हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे भीमा नदी उगम पावते. तसेच भीमाशंकर अभयारण्य आणि इतर निसर्गरम्य पर्यटन स्थळांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे शंकराची पूजा केली जाते. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी देवाने येथे वास्तव्य केले अशी मान्यता आहे. भीमा नदी या मंदिराच्या परिसरातून उगम पावते, जी कृष्णा नदीची उपनदी आहे. येथे धार्मिक विधी करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. पुणे आणि मुंबईहून येथे जाण्यासाठी बस आणि टॅक्सीची सोय आहे. भीमाशंकर दर्शनानंतर दुपारी जेवण करून नाशिक करता प्रयाण. सायंकाळी गोदावरी घाटावर रामकुंड, कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर दर्शन व रात्री नाशिक येथे मुक्काम केला जातो. सकाळी त्र्यंबकेश्वर करता प्रयाण केले जाते. येथे नाश्ता करून श्री त्र्यंबकेश्वर दर्शन घेतले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे. मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैलीत आहे. मंदिराच्या आतमध्ये अनेक कलाकुसरांनी नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान मोठी मंदिरे आणि घाट आहेत. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. येथे राहण्याची व भोजनाची सोय उपलब्ध आहे. येथे गोदावरी नदीचा उगम असल्याने हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. येथील शिवलिंगाला त्रिमूर्ती स्वरूप मानले जाते, जे ब्रह्मा विष्णू महेशांचे प्रतीक आहे. घृष्णेश्वरमध्ये प्रयाण केल्यानंतर दुपारी जेवण करून घृष्णेश्वर दर्शन केले जाते. घृष्णेश्वर मंदिर महाराष्ट्रातील वेरूळ येथे असलेले एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे भगवान शंकराचे पवित्र स्थान आहे. घृष्णेश्वर मंदिर वेरूळ, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र येथे येते. लाल रंगाच्या दगडांमध्ये हे मंदिर बांधलेले आहे. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. मंदिराचा जीर्णोद्धार मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांनी केला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी बुरशी आणि चामड्याच्या वस्तू बाजूला ठेवाव्यात असा एक नियम आहे. श्रावण महिन्यात येथे मंदिराची गर्दी जमते. वेरूळ लेणी व भद्रमारुती दर्शन घेतल्यानंतर रात्री वेरूळ येथे मुक्काम केला जातो. पहाटे औंढा नागनाथ करता प्रयाण केले जाते. वाटेत नाश्ता होतो. औंढा नागनाथ येथे दर्शन होऊन येथून दुपारी जेवण करून परळी वैजनाथ करता प्रयाण केले जाते. महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील हिंगोली जिल्ह्यात वसलेले औंढा नागनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते इतिहास, स्थापत्यशास्त्र, श्रद्धा आणि संस्कृती यांचा एक अद्भुत संगम आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी हे 8वे ज्योतिर्लिंग मानले जाते. परळी वैजनाथ हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील 2ऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांच्या प्रधान श्री कर्णाधिप हेमाद्री यांनी बांधले आहे असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर जिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. सकाळी अंबाजोगाई करता प्रयाण केल्यानंतर अंबाजोगाई मातेचे दर्शन घेऊन पुण्याकडे